कोपरे. ठीक आहे, तुम्ही सांगता की अनेक भक्तान करतात आणि इतक्या खालच्या पात्रतेचं काम केलं, सगळ्या साधू संतांनी त्याचं भजन केलं, परिणाम जगाच्या बापानं इतकं काम त्या संतांचं केलं. पण तुमच्या जीवनामध्ये असा एखादा अनुभव आहे का? तुमच्या जीवनामध्ये जगाच्या बापानं तुमच्याकरता खालच्या पात्रतेचं काम केलं? तर जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतात बघा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझी एक पत्नी अन्न करता गेली, दारातला बैल वैरण करता करता गेला, चिपाट नाही भेटलं खायला त्याला. जगद्गुरु तुकोबारायांची नंबर 2 ची पत्नी पुण्याच्या आप्पाजी गुळवेंची मुलगी. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 लोक श्रीमंत, एक पुण्याचे आप्पाजी गुळवे, दुसरे मंबाजी गोसावी आणि तिसरे चिंतामणी ब्राह्मण. त्याच्यातल्या पुण्याच्या आप्पाजी गुळवेंची मुलगी जगद्गुरु तुकोबारायांची नंबर 2 ची पत्नी. विवाह संपन्न झाला आणि विवाह संपन्न झाल्याच्या नंतर त्या श्रीमंत बापाची मुलगी दीपावलीच्या सणाला माहेराला आली. तिचं नाव जिजाबाई. आता माहेराला आल्याच्या नंतर 4-5 दिवसाचा सण असतो माता माऊल्या दीपावलीचा. धनत्रयोदशी, बलिप्रतिपदा, पाडवा आणि भाऊबीज असा 4-5 दिवसाचा तो सण झाला. आणि सण झाल्याच्या नंतर भाऊबीजेच्या दिवशी दुपारी बहिणीनं भावाला सांगितलं, दादा आता मला नेऊन घाल, आता मला नेऊन घाल. म्हटल्याच्या नंतर भावानं विचारलं, कागताई आणखी 8-10 दिवस राहा ना म्हटले. आणखी 8-10 दिवस राहा म्हटल्याच्या नंतर बहिणीनं सांगितलं, माझ्या दादा माझ्या मालकाची जेवणाची अडचण आहे म्हटली. माता माऊल्यांनो, मालकाची जेवणाची अडचण असल्याच्या नंतर सण झाला की लगेच निघून येते, तिला पतिव्रता म्हणतात बरं का. आणि सासरमध्ये मालकाची जेवणाची अडचण असली तरी सुद्धा माहेरात बसून जी लाडू खाते ना, तिला अवदासा म्हणतात. अवदासा. तुमच्यामध्ये कोण कोण पाहिल्याच कळतात बरं का मला, नको आपण म्हणतो. तशा पतिव्रता होत्या जिजाबाई. आणि पतिव्रता स्त्रीमध्ये फार मोठी ताकद असते बघा. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एका पतिव्रता स्त्रीनं 3.5 घंटे सूर्य थांबवला होता, तिचं नाव योगा होतं. आपल्या पती करता 3.5 घंटे सूर्य थांबवला, इतकी ताकद पतिव्रता स्त्रीमध्ये असते. तशा पतिव्रता जिजाबाई होत्या. जिजाबाईनं सांगितलं, माझ्या दादा माझ्या मालकाची जेवणाची अडचण आहे. अडचणी म्हटल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या सासऱ्याकडे एक श्याम नावाचा गडी होता. त्या श्याम नावाच्या गड्याने डमणी झुकली, राजहंसाच्या पंखाची गादी, रेशमाचे पडदाणे, सुंदर अशी डमणी सजवली आणि त्या डमणीमध्ये बहीण आणि भाऊ बसले. आता बहीण आणि भाऊ बसल्याच्या नंतर त्या श्याम नावाच्या गड्यानं डमणी देहूला हाकलली. आता देहूला हाकलल्याच्या नंतर देहूमध्ये प्रवेश करत असताना मोठ्या लोकांचे वाडे चालू झाले. मोठे लोक कळतात ना तुम्हाला, जसं आपल्याला वर्गणी देत नाहीत असे, त्यांचे वाडे चालू झाले. आणि वाडे चालू झाल्याच्या नंतर भावानं विचारलं, ताई याच्यातला तुझा कोणता वाडा आहे, तुझा कोणता वाडा आहे म्हटल्यानंतर बहिणीनं सांगितलं, माझ्या दादा याच्यामध्ये माझा वाडा नाही, डमणी पुढे हाकल, आल्यानंतर मी सांगते. पुढे डमणी हाकलली, पुढे गेल्यानंतर ते वाडे संपले. वाडे संपल्याच्या नंतर पुढे झोपडपट्ट्या चालू झाल्या. त्या झोपडपट्ट्याच्या एका बाजूला छोटंसं झोपडं होतं. त्या झोपड्याच्या समोर डमणी गेली, त्या झोपड्याकडे पाहिलं. अगदी छोटंसं झोपडं होतं, सुंदर असं सारवलेलं होतं, छान रांगोळी काढलेली होती, सुंदर असं तुळशीवृंदावन होतं, त्याच्यावरती धर्माची पताका होती. आणि ते सगळं भावाने पाहिलं. भावाने विचारलं, ताई हे तुझ्या गड्याचं घर आहे का? गड्याचं घर आहे का म्हटल्याबरोबर बहीण भावाला सांगू लागली, माझ्या दादा हे माझ्या गड्याचं घर नाही, हे माझं घर आहे. ताई तू झोपड्यात राहतेस? भावाच्या डोळ्यात पाणी आलं. भावाच्या डोळ्यातलं पाणी बहिणीने पाहिलं आणि बहीण भावाला म्हणते, माझ्या दादा माझा संसार पाहिल्याच्या नंतर तू का काळजी करतोस रे? द्रव्य माणसाला प्रारब्धानं भेटत असतं. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. द्रव्य माणसाला प्रारब्धानं भेटत असतं. माझ्या दादा एकाच माईबापाच्या पोटी आपण जन्म घेतला, पण आपला फरक इतका आहे, तू मुलगा झालास आणि मी मुलगी झाले. ऐक ना दादा, तू मुलगा झालास म्हणून बापाच्या संपत्तीचा वारसदार आहेस आणि मी मुलगी झाली म्हणून दुसऱ्याच्या दावणीचे काय? जगात 2च गोष्टी पारदर्शकात येतात बायबापांनो. एक म्हणजे घरातली माय आणि दुसरी म्हणजे दावणीची गाय. ज्याच्या दावणीला बांधलं ना त्याचा चारा खाणं त्या गाईचं काम असतं आणि ज्या घरी दिलं ना त्या घरचा संसार करणं लेकीचं काम असतं. लेक त्या घरचा संसार करत असते. बांधिल्या फुंकासे दिनूचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे. लेक त्या घरचा संसार करत असते आणि हे स्त्रीच्या जीवनातलं फार मोठं समर्पण आहे बरं का माहिती, फार मोठं समर्पण आहे. किती मायबा 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी समुद्रांच्या पत्नीच्या घरात प्रसंग लक्ष्मी प्रभू कैसा प्रसंग डोळ्यासमोर आला. 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी घरात आले. समुद्राची पत्नी सोयराबाई बहीण निर्मलाबाई. सोयराबाई आपल्या नवऱ्याला सांगते, मालक
बहिणीला निरोप पाठवा म्हटल्याच्या बरोबर यानं बाराबंदी घातली, डोक्याला पागोटा घातला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, विनाचा संस्कार केला आणि पंढरपुराचं भोजन करत निघाले पंढरपुराचं भोजन करत पंढरपूरला निघाले. अरे काळ परवा त्यांचा आवाज कानावरती पडला आणि काय पत्रा त्यांचा आवाज कानावरती पडल्याच्या बरोबर निरोप द्यायचा राहून गेला. निरोप द्यायचा राहून गेला. कारण ज्या वेळेला वारकरी वारीमध्ये जातो ना त्यावेळेला संसाराचं सगळं दुःख विसरून जात असतो. एखाद्या वेळेला एखाद्या वारकऱ्याची वारी जर चुकली ना तर तो वारकरी म्हणत असतो, क्षमा करा हरी, चुकली माझी वारी, चुकली माझी वारी. खऱ्या अर्थाने त्या वारकऱ्याची जी अवस्था होती ना, अरे तशीच अवस्था सखोबाईंची झाली. निरोप द्यायचा राहून गेला. इकडे पत्नी विचार करते, पांडुरंगा दया घना, अरे आता माझं बाळंतपण कोण करेल, मला माझ्या पायावरती उभं कोण करेल, लेकराचं साखरपण कोण फाटेल, लेकराचं बाळंतपण कोण घालील. पत्नीच्या अंतःकरणामध्ये ज्या वेळेला विचार आला ना त्याच क्षणाला माझा पांडुरंग परमात्म्यानं विटे करून खाली पडली होती. रुक्मिणी आणि साई विचारतायत, कुठे निघाला? सांगितलं, सखोबाईंच्या पत्नीचं बाळंतपण करायला. बाळंतपण तुम्ही करणार? हो गं, माझ्याकरता काय अशक्य आहे? जेणे हे विश्व निर्मिती माझ्याकरता काय अशक्य आहे? एक खिडकी लागली आणि पांडुरंग परमात्म्याने साडी घातली नाही आपण. साडी घातली, सखोबाईच्या दारावरती गेले, वहिनी उघडा दार, हाता परतावा तुला. आतून उलटीला बोलता येत नव्हतं. 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी भरत आलेले होते. उठण्यासारखी अवस्था नव्हती. अरे कशी तरी उलटीला हात लावून आतून वहिनी उठली. माहिती नव्हतं दारामध्ये पांडुरंग रूपी बहीण उभी आहे. जसं दार उघडलं ना तसे पांडुरंग रूपी बहिणीच्या गळ्यात पडलं आणि पांडुरंग रूपी बहिणीच्या गळ्यात पडून काय म्हणते ती ऐका. नामदेवराय म्हणतात, बरे झाले ताई तुम्हा घडीले देवाने. बरं झालं देवाने तुम्हाला घडलं. आता याला घडायला कोणता देव रिकामा? भक्ती म्हणते, बरं झाले ताई तुम्हा घडीले देवाने. ती सांगते, वहिनी आता मी आले ना, आता तू काळजी करू नकोस. आता तुझं बाळंतपण करेल, तुला तुझ्या पायावरती उभं करेल, विटाळाची कपडे काढेल, लेकराचं साखरपाय वाटेल, लेकराचं बालसं घालील आणि आई बाबांना पांडुरंग परमात्म्यानं सखोबाईंच्या पश्चात सखोबाईंच्या पत्नीचं बाळंतपण केलं. सखोबाईंच्या पत्नीचं बाळंतपण केलं, लेकराची साखरपाय वाटलं, लेकराचं बालसं घातलं, लेकराची विटाळाची कपडे काढली आणि लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलं. जसं नाव कर्ममेळा ठेवलं ना तसे सखोबाई पंढरपूरमध्ये शुद्धी करते आहे. सखोबाईंच्या लक्षात आलं की माझी सोयरा आलेली होती. काय झालं असेल, झुकली असेल का वाचली असेल. अरे भजनावरती लक्ष नाही, दिंडीवरती लक्ष नाही. दिंडी पाठीमागे सोडली आणि परत येण्याकरता निघाले. जसे सखोबाई परत येण्याकरता निघाले ना तशी पांडुरंग रूपी बहीण आपल्या नवऱ्याला म्हणून त्या ठिकाणी म्हणू लागली, वहिनी आता मी येते. माझे लेकरं वाट पाहत असतील. आता याची लेकरं कोण? विठू माझा लेकरं. आपण सगळी त्याची लेकरं नाही बाबा. माझी लेकरं वाट पाहत असतील सांगितलं आणि ही गावाच्या बाहेर निघाली. जशी सखोबाईची त्या ठिकाणी बहीण गावाच्या बाहेर निघाली ना, सखोबाई गावामध्ये आले, अंगणामध्ये आले. सोयराबाई त्या ठिकाणी अंगणामध्ये होती. लेकराला कडेवरती पाहिलं, आनंद झाला. लेकराला हातामध्ये घेतलं, छातीशी कवटाला कंठ दाटून आला आणि सखोबाई परत कसा रडू लागली. सखोबाई रडतायत आणि पत्नी म्हणते, का हो थोडंसं लवकर तरी यायचं ना बाई, आता आज नाही. कोणती बाई? अहो तुमची बहीण निर्मलाबाई आली होती हो. तिनं तुमच्या पश्चात माझं बाळंतपण केलं, लेकराचं साखरपाय काढलं, लेकराचं बारसं घातलं, लेकराची विटाळाची कपडे काढली, मला माझ्या पायावरती उभं केलं. त्यावेळेला सखोबाई म्हणतात, आता सोयरे बाळंतपणात तुझ्या डोक्यावर परिणाम तर झाला नाहीच नाही येडी का घरी तू? आता मी निरोपच दिला नाही तर ती येणार कशी? त्यावेळेला ती सांगते, अहो तुमची बहीण निर्मलाबाई आली होती हो. तिनं तुमच्या पश्चात माझं बाळंतपण केलं, मला माझ्या पायावरती उभं केलं, लेकराचं साखरपाय काढलं, लेकराचं बारसं घातलं आणि आपल्या लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलंय. जसं लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलंय म्हणले ना तसं लक्षात आलं की मी बहीण पांडुरंग रूपी असावी. लक्षात आलं, डोळ्यात पाणी आलं. तुम्ही हात आकाशाकडे केले, डोळे मिटले आणि डोळे मिटून सखोबाईंनी पांडुरंग परमात्म्याला आवाज दिला, पांडुरंगा
देवाच्या घरी राहायला येत असते तशी देवाची इच्छा उद्भव झाली आणि जोपर्यंतच्या घरी राहायला आली. देव आपल्या भक्तांकरता किती खुश पद्धतीने काम करण्याकरता तयार आहे. फक्त तुमच्या अंतःकरणाचा भाव शुद्ध होणं गरजेचं आहे बाबा. आणि ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणाचा भाव शुद्ध होईल ना, शुद्ध ज्याचा भाव झाला पुरी नाही देव त्याचा करता देवला फक्त तुमच्या अंतःकरणाचा भाव शुद्ध करा. ऐका, एवढ्या स्थितीमध्ये तुम्ही एवढा सुंदर उत्सव करताय, एवढा सुंदर कार्यक्रम करताय म्हणून सांगून जाईल तुम्हाला ऐका. नाही तुम्हाला भगवंताचं भजन करता आलं, नाही तुम्हाला पांडुरंग परमात्म्याची वारी करता आली, नाही तुम्हाला शुद्ध भावनेनं त्याचं रात्रंदिवस नामस्मरण करता आलं. फक्त एक वाक्य माझ्या कीर्तनातलं घरी घेऊन जाते का? जो तुमच्या घरामध्ये आपल्या हिंदू अस्मितेचा ग्रंथ आहे ना, जो भगव्या कापडामध्ये बांधून ठेवलेला आहे, तो ग्रंथ उघडा. ज्ञानेश्वरीसारखा वेळा ग्रंथ विश्वमौली नावाने तुमच्या माझ्याकरता लिहिला ना, तो ग्रंथ कधीतरी वाचा. प्रत्येक कीर्तनामधून एक संदेश देत असते तरुण मुलांना, तरुण मुलींना. अरे माझ्या विश्वमौली तळवळीने मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहिली, पण आपण ती जिवंतपणे वाचत नाही. आपल्या महाराष्ट्राचे शोकांतिक आहे. कधी तो ज्ञानेश्वरीचा ग्रंथ हातामध्ये घ्या. अरे ज्या दिवशी तुमच्या घरात त्या तरुण मुलीचा, तरुण मुलाचा स्पर्श त्या ज्ञानेश्वरीच्या एका ओवीला होईल ना, त्यावेळेला ती ज्ञानेश्वरीची एक ओवी तुमच्या जीवनाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनाचा उद्धार होण्याशिवाय तर माझ्या जीवनामध्ये आलेला अनुभव सांगते. कारण सांगू तुम्हाला, अरे माझ्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं विश्वमौली नागोबाईंना उपदेश केला. परिणाम अखंड विश्वाचं तत्वज्ञान आपल्याला अभ्यासायला मिळालं. माझ्या नागोबाईंनी पाठीचं दार बंद केलं होतं, पण माझ्या मुक्ताबाईंनी आवाज दिला, मौली या जगताचं कल्याण व्हावं तुम्हाला वाटतंय ना? गीतेचा अर्थ या मोठ्या मोठ्या जगाला कळावा तुम्हाला वाटतंय ना? याचा करता तुम्ही दुःखी कशी होऊन चालणार नाही. या जगताचं कल्याण तुमच्याशिवाय दुसरं कोणी करणार नाही. तुम्ही काठी उघडा आणि या जगताचं कल्याण करण्याकरता बाहेर पडा. आणि माझ्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं केलेला उपदेश माझ्या मौलीने ऐकला. माझ्या मुक्ताबाईनं ताडोबाईला सहन करणं शिकवलं नाही बाबा. 2 दिवसापूर्वी रक्षाबंधन होऊन गेलं म्हणून सांगते, बहिणीनं भावाला काय शिकवावं, सहन करणं शिकवावं, तसं माझ्या मुक्ताबाईनं शिकवलं. आणि ते माझ्या नणोबाईंनी ऐकलं. नणोबाई पैठणला गेले. गीतेवरती त्या ठिकाणी त्यांनी प्रवचन करायला सुरुवात केली. 6 महिने उलटून गेले. 6 महिने प्रवचन चालू होते आणि 6 महिने झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या मुक्ताबाईनं उपदेश केला. मुक्ताबाई म्हणते, गंगा बहती भली साधू भटकला भला. साधून एका ठिकाणी राहून चालणार नाही का? साधून निघालं पाहिजे. आणि त्याच दिवशी पैठणकरांचा निरोप माझ्या मौलीनं त्या प्रवचनामध्ये घेतला. अक्षरशः सगळे पैठणकर रडू लागले. पैठणकरांचा निरोप घेतला. मजल करत माझी मौली अडकलेला निघाली. अरे जसे अडकलेला निघाले ना, येत असताना एक नेवासा नावाचं गाव लागतं. त्या नेवासा नावाच्या गावामध्ये रात्रीच्या वेळेला पडोसले पाऊस चालू होता. विचार केला, आसरा कुठे घ्यावा, आज थांबावा कुठं म्हणून एका मस्जिदीमध्ये गेले. त्या मस्जिदीत काझी होता. काझीनं विचारलं, कोण है? मौलीने सांगितलं, हम हिंदू है. तो यहाँ किस लिए आए? जाओ तुम्हारे मंदिर जाओ. मौलीने विचारलं, ये सिर्फ मुस्लिम की है क्या? हाँ, यहाँ मुस्लिम के अलावा कोई ठहर नहीं सकता. ये सिर्फ मुस्लिम की है, तुम्हारे मंदिर जाओ. त्यावेळेला मौलीने सांगितलं, हो काजी, रात्रभर असला जाओ. बाहेर पाऊस चालू आहे, आमच्याकडे बदलायला कपडे नाही. रात्रभर असताना उद्या सकाळी उठून आम्ही जातो. काजीनं सांगितलं, बच्चो, यहाँ मुस्लिम के अलावा कोई ठहर नहीं सकता. जाओ तुम्हारे मंदिर में जाओ. त्यावेळेला माझ्या
ठिकाणी त्या प्रेताला जिवंत केलं आणि त्या मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहिली हो. म्हणून विनंती असेल माझे तुम्हाला, तुम्ही जिवंतपणे ती वाचा. का सांगते एवढ्या तळमळीनं ऐका. अरे मी लहान असताना माझा बाप गावामध्ये आनंदाने सांगायचा. जेव्हा 5-6 वर्षापासून ना माझा बाप गावामध्ये आनंदाने सांगायचा. अरे म्हणायचा, मी माझी मुलगी नाही, मुलगी नाही, मुलगा आहे, मुलगा. हा माझा चतुर पक्षी म्हणायचे. आणि हा पक्षी त्या घरामध्ये जाईल ना, त्या घराचं कल्याण होईल. का सांगत होता बाप माझा? सांगत मला, माझ्या बापाला माहिती होतं माझे लेक रोज शाळेमध्ये जाताना तो ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ हातामध्ये घेते. रोज 10-14 वाजते आणि मग शाळेमध्ये जाते. विचार करा, कधीतरी तुमच्याही बाबाने म्हणावं असं, माझी लेक ज्या घरामध्ये जाईल ना त्या घराचं कल्याण होईल. सांगावं तुमच्या बाबाने तुमच्या संपूर्ण जगाला. अरे ज्या वेळेला रात्रीच्या 10-10:30 वाजता 10:30चा मोबाईल तुमच्या हातामध्ये येतो ना, तो मोबाईल तुमच्या गरीब आई बापाला गरीब मुलाला नाही हवा. कधीतरी तो मोबाईल त्या घेऊन पाठवला. कधीतरी गाथा ज्ञानेश्वरी घ्या तुमच्या हातामध्ये. गाथा ज्ञानेश्वरी तुमच्या हातामध्ये घेणं गरजेचं आहे. तरुण मुलांना माझी विनंती असेल, अरे प्रेम करायचं ना धर्मावरती करा, प्रेम करायचं ना वारकरी संप्रदायावरती करा. देव देश धर्माविषयी जागृत राहा आणि शुद्ध भावनेनं त्या भगवंताचं पूजन करा. का शुद्ध भावनेनं भजन करायचं? माझ्या चोखोबांनी शुद्ध भावनेनं भजन केलं, परिणाम जगाच्या पापानं मिठी म्हणून खाली उडी टाकली आणि चोखोबांच्या पत्नीचं बाळंतपण करण्याकरता आला आणि दारावरती थाप मारली. आणि थाप मारून काय म्हणतो ठाकूर बाबा? चोखोबाईंच्या पश्चात चोखोबाईंच्या पत्नीचं बाळंतपण केलं. इतक्या खालच्या पात्रतेचं काम जगाचा बाप करत असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐसी यासी शरण जाई